कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, काय चाललंय सगळं? एकीकडं तुळजा रागवले, दुसरीकडे डॅडी नाराज आहेत। कोणाकोणाला तोंड देऊ मी? आणि या सगळ्यात माझं काय चुकतंय? मला सांग, संसार करणं खरंच एवढं अवघड असतं का? तू गेलायस का या सगळ्यातनं? सांग ना। वहिनी, अगं हे काय, जाताना तर तुम्ही दोघं गेला होतात ना, मग आता तू एकटीच कशी? आणि गेला कुठे होता? ते आम्ही फिरायला गेलो होतो। काय फिरायला गेला होता? नाही, ते ऍक्च्युली एक काम होतं म्हणून गेलो। मग दादा कुठे आहे? नाही आला? राजू, तुझ्या ना ह्या मसाल्याच्या बिझनेसचा आपल्याला काहीतरी करावं लागणार बर का? अगं वहिनीला परत ॲलर्जी झाली वाटतं तिखटाची, बघ की डोळ्यातनं पाणी येते। धनु दीदी, ॲलर्जी अंगाला होत असते, पण हे तर मनाचं दुःख नाही हो ना वहिनी? अगं वहिनी, काय झालं रडायला? चल इकडे येऊन बस, चल बस ये बस सीता। पाणी आणू का तुला? नाही, नको। वहिनी, काय झालंय? नाही, काय नाही। आमच्यापासून काही लपवू नकोस वहिनी। हा, काय झालं सांग, तुला आमची शपथ आहे वहिनी, सांग लवकर। शपथ आहे। मी आणि सूर्या तेजूला भेटायला गेलो होतो। आणि आमच्या वाद झाला। वहिनी, तू नको वाईट वाटून घेऊस, तू तुझ्या जागी बरोबर आहेस। हो, आणि तसं बी अक्काने स्वतः निर्णय घेतलाय ना नोकरी सोडायचा, मग तू कशाला उगी टेन्शन घेते? ती खुश आहे ना व, तसं तू आणि दादा पण खुश राहा। येऊ का? सर, असे अचानक या की बसा। हा, या हा, या बसा। हे घे। ते सर, दादा घरी नाहीये। हा, आणि अक्काचं लग्न झालंय ना, त्यामुळे ती इथे नसते। मी चहा ठेवते। नाही नको, मी जरा घाईत आहे, निमंत्रण द्यायला आलोय। मी यांना भेटायला आलो होतो। कसलं निमंत्रण? उद्या आमच्या शाळेचा 25वा वर्धापन दिन आहे। त्या कार्यक्रमाला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे। काय? आमची वहिनी प्रमुख पाहुणी म्हणून? मी? हो, अगं तू आमची शाळेची माजी विद्यार्थिनी आहेस आणि गोल्ड मेडलिस्ट सुद्धा। आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे। आमच्या मुलांना तू मार्गदर्शन केलं तर त्यांना सुद्धा आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा जागृत होईल। आणि तू आलीस तर आम्हा शिक्षकांना सुद्धा खूप आनंद होईल। हो, मी नक्की येईन। ही निमंत्रण पत्रिका। तर मग भेटू या कार्यक्रमाला। अभिनंदन वहिनी। अभिनंदन वहिनी, अभिनंदन। वहिनी, सगळ्यांना अभिमानाने सांगणार आहे की तू माझी वहिनी आहेस म्हणून। वहिनी, एक काम कर की दादाला फोन कर आणि त्याला घरी बोलव। तो घरी आला का नाही की मग त्याला आपण ही बातमी सांगू।
चालेल फोन घेऊन येते थांब. हा नको हळू दे. वहिनी तुझं नाव आहे की इकडे प्रमुख पाहुणे म्हणून. हे घे पटकन कर फोन. हा अगो तुझा बोल. तू येतोयस ना घरी? आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. कामात आहे मी. काय काम करतोयस? हाय काय तरी. सूर्या, तू मुद्दाम येत नाहीयेस ना? तू रागवलायस ना माझ्यावर? हे बघ, मी कामात आहे, मी नाही येऊ शकत. ठेवतो फोन. सूर्या, अरे पण फोन ठेवलाय. वहिनी दादा रागवलाय का? वहिनी दादा किती पण रागवला असेल ना तरी टेन्शन नाही. त्याचा राग कसा काढायचा ना याची एक 1 नंबर आयडिया आहे माझ्याकडे. काय सांगू? हा सूर्या नाना, रातचं इकडे कुठं? अरे तर पाटलाच्या खानावळीत जेवण सांगायला आलतो. तुझी नाणी पडली ना पाय घसरून, त्यामुळे आता घरात जेवायचे वांदे आहेत आणि दत्तूला तर जेवण बनवता येत नाही. मला तर काय टाइम भेटत नाही, त्यामुळे आता येतो इकडेच. हा, धनू बोलली होती मला, पण एवढं झालं असं असं वाटलं नव्हतं. आता हाडाचं दुख नाही, तुला तर माहिती कसं असते. आता कोणास ठाऊक कधी बरी होती. अरे नुसती जागेवर बसून आहे. बरं चला, मी येतो नानींना बघायला. चल चल. आज कह रहे हो? क्या खाओगे? बोलो जल्दी जल्दी. पानी पूरी दही पूरी क्या बनाए? हाँ, तीखा मीठा मीडियम तनिक बताओ तो कैसा चाहिए? नानी, बरं वाटतं का तुला? हे बघ, आराम कर. हं, काळजी घे आणि लवकर बरं व्हायचंय काय? सूर्या, अरे असं पडून राहायला कुणाला आवडतं र? एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय बघ. माझ्यामुळे हे सगळ्यांचा हाल होतात. हे नाही र भगवत मला. हे यमू लहान आहे आणि नानांना बाहेरचं जेवण आवडत नाही. आणि जिमला तर जिम शिवाय काय सुद्धा सुचत नाही. नानी, तू नको काळजी करू. उद्यापासून जेवण बनवायला मी धनूला पाठवतो इकडं. ती सगळं करेल. अरे सूर्या, त्याची काही गरज नाही. अरे कशाला तुम्हाला त्रास करून येत आहे? नाना, ह्याच्यात कसला हलाय त्रास? आम्ही काय परक आहे का? आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही आमच्या मदतीला धावून येताच ना. आता तुम्ही अडचणीत आहे, आम्ही तुमच्या मदतीला धावून आलो नाही तर काय उपयोग आहे आमचा? ते काय नाही, तुम्ही नका काळजी करू. नानी, काळजी घे. हं, येतो मी. येतो ना. ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.